आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026चा विद्यादायिनी सेवाभूषण आदर्श शिक्षिका रमिला रमेश तराळ यांना जाहीर. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली अनेक वर्षे शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. आणि यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026चं आयोजन करण्यात आलेलं असून इचलकरंजीतील आदर्श शिक्षिका रमिला रमेश तराळ यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी विद्यादायिनी सेवाभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते आणि इचलकरंजी महिला शहर अध्यक्ष आशा वागेरे, शहर उपाध्यक्ष सोहेल रंगारेज यांच्या उपस्थितीत देण्यात आले. कुमार विद्यामंदिर तारदाळ येथील शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या रमिला रमेश तराळ यांनी शैक्षणिक दर्जा चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मिळावा या तळमळीतून जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवण्याचा विशेष प्रयत्न केला. खाजगी शाळांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे असल्याचं चित्र असताना नवनवीन उपक्रम राबवत शाळेकडे विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून स्कॉलरशिप, कला, क्रीडा आणि इतर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जादा क्लासेस घेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. या शैक्षणिक कार्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना त्यांनी थोडक्यात माहिती दिली. नमस्कार. नमस्ते. पोलीस मित्र आश्रममध्ये तुमचं प्रथमतः सहर्ष स्वागत. धन्यवाद. पोलीस मित्र आश्रमच्या वतीनं लोकराज्य शाहू कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 साठी आपली निवड करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून तुम्हाला विद्यादायिनी सेवाभूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. मॅडम, आपलं थोडक्यात नाव आणि परिचय म्हणजे तुमचं नाव, शिक्षण, तुमचा जन्म थोडक्यात आम्हाला जरासं माहिती. नमस्ते. मी सौ रमिला रमेश तराळ. माझं सासर आहे गडिंग्लज तालुक्यातलं नूल आणि माझा जन्म आहे इचलकरंजीचा. आणि मी या शैक्षणिक माझं जर झालं तर माझं BA DED झालेलं आहे. सांगली येथं वालचंद कॉलेजला मी अध्यापिका ह्या विद्यालयात माझं DED पूर्ण झालं. त्यानंतर मी आपल्या DKT या संस्थेत सुरुवातीला मी नोकरी केली आणि तिथून मला जिल्हा परिषदची ऑर्डर आल्यानंतर मी आपल्या जिल्हा परिषदकडे रुजू झाले आणि तिथून सन 2000 साली माझी नेमणूक झाली आणि आस्थागायत मी विद्यामंदिर खोतवाडी येथे मी कार्यरत जवळजवळ 12 वर्ष माझी सर्व्हिस झाली. त्यानंतर बदलीने मी विद्यामंदिर मजले येथे गेले. तिथं मी 7-8 वर्ष काम केले आणि तिथून आता माझी बदलीने आता मी सध्या कार्यरत आहे कुमार विद्यामंदिर तारदाळ येथे मी आता सध्या कार्यरत आहे. किती वर्ष झालं तुम्ही आता सर्व्हिस? आता जवळजवळ मी 2000 ची माझी नेमणूक सर. आता जवळजवळ 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत माझी. प्रथम नेमणूक कुठल्या शाळेत झाली? प्रथम नेमणूक माझी विद्यामंदिर खोतवाडी. इथून माझी जिल्हा परिषदकडे सुरुवात झाली. हो. शाळेकडे रुजू होताना असं तुम्हाला काय म्हणजे तुम्ही शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकलं? हो. आवड होती? आवड अवधानानं तुम्ही नाही आवड माझी खूप म्हणजे परमेश्वरानंच माझी इच्छा ती संपन्न केलेली म्हणजे माझी पूर्ण केलेली आहे की मला ही आवड होती. लहान मुलांना एक ज्ञानदानाचं पवित्र कार्य हे माझ्या हातून होत आहे आणि त्या परमेश्वराचे मी खूप ऋणी आहे की माझं संपूर्ण जे काय आहे ते जे काही माझा उत्साह आहे तो मी माझ्या मुलांच्यातनी माझं जे काही ज्ञान आहे ते माझ्या मुलांच्यातनी देऊन मी माझा आनंद त्या मुलांच्यात मी बघत असते आणि अतिशय पवित्र कार्य हे माझ्याकडून होत आहे. खूप मला परमेश्वराचीच देणगी म्हणायला हरकत नाही की मी हे ज्ञानाचं पवित्र कार्य करते. खूपच छान. मॅडम, आपण जिल्हा परिषदच्या शाळेत म्हणजे शासकीय आहे. सध्या आता आपण बघितलं तर खाजगी शाळांचा पेव जास्त पडलेला अगदी बरोबर आहे. आणि आपल्या जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, त्या आता ओस पडू लागले आहेत कारण पटसंख्या कमी आहे आणि शासन त्यावर तुम्हाला शिक्षकांचं पण आज हे होत आहे, त्यांना कमी करण्यात येत आहे आणि विद्यार्थी पण कमी पडत आहेत. या माध्यमातून आज तुमचे काय प्रयत्न आहेत की बाबा ते शाळा वाचली पाहिजे? मराठी शिक्षणाच्या माध्यमात आज कितीतरी बाबासाहेब आंबेडकर घडले असते, अगदी बरोबर. शाहू महाराजांनी सुद्धा या गोष्टीसाठी प्रयत्न केलेत.
म्हणजे असे पूर्वी आणि महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, हे शिक्षणासाठी योगदान अगदी महिलांच्यासाठी असेल, लहान बरोबर. मुलींच्या पासून जे योगदान दिलंय आणि आज त्याच शाळा ओस पडू लागलेल्या आहेत. काय वाटते तुम्हाला? आता मी खात्रीपूर्वक म्हणजे मी आधी ठामपणे सांगू शकते, की आता परवाच आपल्याला शाळा पूर्वतयारीसाठी मुलांचा प्रवेशोत्सव झाला, की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अगदी म्हटले, की जिल्हा परिषद शाळा जगात भारी आणि एक नंबर. फक्त आता कसं झालेलं आहे सर, की पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता पूर्वी होता, म्हणजे आता एक मध्यंतरच्या काळात म्हणजे एक मी लागल्यापासूनचा एक थोड्या कालावधीत एक पालकांचा ओढा होता, की खाजगी शाळा म्हणजे भौतिक सुविधा ज्या आहेत त्या खाजगी शाळेकडे जेणेकरून जास्त होत्या. त्यामुळे पालकांचा कल कसा होता, की मुलगा माझा गाडीतून गेला पाहिजे, छानपैकी तो ड्रेसमध्ये दिसला पाहिजे. ही काही पालकांच्या जे काही भावना होती त्या भावनेतनं ते मूल खाजगी शाळेकडे जात होते. पण ज्या वेळेला मी माझ्या शाळेचं मी उदाहरण देते, की ज्या वेळेला त्यांनी 1-2 वर्ष बघतात खाजगी शाळेचं आणि मला अभिमान वाटतोय, की त्या खाजगी शाळेतून आज संपूर्ण पालक आणि संपूर्ण माझे विद्यार्थी माझ्या जिल्हा परिषद शाळेकडे येतात. मी हे अभिमानानं आणि ठामपणे सांगू शकते, की ह्या वेळेला सुद्धा माझ्या परवाच आता ऍडमिशन अजून सुरू आहेत, की जिल्हा परिषदच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता पालकांचा बदलत आहे, की जेवढे स्कॉलरशिपचे रिझल्ट लागतात ते माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेतून लागतात किंवा नगरपालिका शाळेतून लागतात, की ही मला अभिमानाची गोष्ट वाटते, की त्यातून जी मुलं आता बघतात म्हणजे बघता सुरुवातीला आहे मुलांचा म्हणजे पालकांचा कल आहे, की भौतिक सुविधा बघता, पण ज्या वेळेला त्यांना हे पडतं, की मुलांचा कुठं कल आहे आणि एक सक्षम नागरिक बनवण्याचं काम हे माझी जिल्हा परिषद शाळा करते. कुठेही माझ्या जिल्हा परिषदला विद्यार्थी कुठेही टाकला तर ते उभं राहण्याचं काम माझा जिल्हा परिषदचा विद्यार्थी करतो. त्यामुळे मला खूप अभिमान आहे आणि आता पालकांचा बदल व्हायला लागलेला आहे, की त्यांनी जिल्हा परिषदकडे शाळेकडे याल्यात आणि भौतिक सुविधा तर खूप छान झालेल्या आहेत. खाजगी शाळेच्या तोडीस तोड माझ्या जिल्हा परिषदच्या शाळा व्हायल्यात. पूर्वीचं जे रूप पालटलेलं आहे आणि जिल्हा परिषदची शाळा एक अतिशय सुंदर आणि देखणं रूप घेत आहे. त्यामुळं मी अभिमानानं सांगू शकते, की माझी जिल्हा परिषदच्या शाळेकडे आता पालकांचा ओढा वाढलेला आहे आणि माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेतले रिझल्ट जे काही आतापर्यंतचे जे स्कॉलरशिपचे असतील, इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यामुळे माझाच विद्यार्थी हा पुढे जाणार आहे आणि तो जातोय आणि त्यामुळे पालकांचा निश्चितपणे आता पुढच्या या कालावधीत जर म्हटला तर आणखीन एक ऊर्जित अवस्था माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेला येणार 100% ह्यामध्ये खात्री तिळमात्र शंका नाही. शाळेचं रूप पालटण्याचं काम आपण म्हणले सोलापूर जिल्ह्यातले डिसले सर आणि हो जागतिक स्तरावर मराठी शाळेचं नेलेलं जे हे आहे तर नेलेलं त्याने ते अगदी जागतिक स्तरावर नेलं आहे. आणि त्या पद्धतीने ते एक आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा आणि आदर्श विद्यार्थी कसे घडू शकतात हो हे त्यांनी एक जे उदाहरण दिलं की जागतिक स्तरावर सुद्धा आपण मराठी शाळेचं हे करू शकतो. अगदी बरोबर. काय वाटते तुम्हाला अशा त्यांनी जे केले ते इतर शिक्षक करू शकत नाही? हो करणार की सर, निश्चितपणे करतात सर, की त्या दृष्टीनेच प्रयत्न सुरू आहे, की आता त्याच्या मॉडेल म्हणून त्या शाळा आम्ही बघायला जातोय, आम्ही बघतोय की त्यांच्यातलं काय आणि नाविन्याचा ध्यास घेणारे शिक्षक आमच्या जिल्हा परिषद शाळेत आहेत आणि त्या नाविन्याचा ध्यास घेऊन आमचे सर्व शिक्षक पुढे जात आहेत आणि त्या पद्धतीचे अगदी तोडीस शाळा करण्याचा प्रयत्न चालूच आहे आणि तो प्रयत्न झालेला आहे. इथपर्यंत मी खात्री देऊ शकते की तो झालेला आहे. मॅडम, तुम्ही हे अध्यापनाचं काम करत असताना शिक्षण सोडून इतर काही गोष्टीचं तुम्ही हे केलेलं आहे काय? म्हणजे आता समजा इतर उपक्रम काही तुम्ही हो, शाळेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ मुलांच्या आम्ही आता शिक्षणाचा हा उपक्रमच आहे. आनंदी शनिवाराच्या माध्यमातून आम्ही मुलांचे भरपूर खेळ घेतोय, पालकांशी संपर्क साधतोय, पालक मिटिंगा घेतोय आणि जे सामाजिक जे काही उपक्रम आहेत म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन असेल, पथनाट्य असतील, त्या पथनाट्याच्या मुलींच्यावर जे आता अत्याचार होत आहेत त्यातून मुलगीला कसं सक्षम करायचं ते आम्ही सांगतो. मुलांनी सुद्धा सर्व गुण संपन्न मुलांनी कसं पुस्तकी किडा न होता संपूर्ण म्हणजे मुलग्याला टाकल्यानंतर त्याला गेम हे म्हणजे आता जे आपण मोबाईलच्या ह्या दुनियामध्ये आहेत तर त्यांना अगदी मैदानी खेळाची सुद्धा आम्ही आवड, अगदी पोत्यात पाय घालून पडण्यापासून ते अगदी चिन्नी दांडू ते अगदी टायर फिरवण्यापर्यंत आम्ही असले गेम सुद्धा आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेत आवर्जून घेतो आणि अशा उपक्रमातून आम्ही मुलांना पालकांना हे उद्बोधन करतोय. त्यानंतर मी मजल्यात असताना पाणी फाउंडेशन सारखे एक कार्य हाती घेतलं होतं. मजल्याला पाण्याची टंचाई असल्या कारण त्याच्यामध्ये आम्ही श्रमदानाचं काम केलेलं आहे आणि वृक्षारोपण करणं आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतो. अरे वा, खूप छान. मॅडम, तुमच्या हा 22 वर्षाचा जो सातत्यपूर्ण तुमचा प्रवास शालेय शिक्षणाचा अध्यापनाचा आहे तर या माध्यमातून तुम्हाला पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं लोकराजा शाहू
कर्तृत्वभूषण पुरस्कार 2026 साठी विद्यादायिनी सेवाभूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर करण्यात आला, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, खूप छान तुमचा उपक्रम मी बघितला आता आणि खूप आता पत्रही तुमचं हे वाचलेलं आहे मी. खूप छान तुमचं कार्य आहे. पोलीस मित्र असोसिएशन आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुमचे भरपूर उपक्रम वगैरे त्यातून घेताय आणि खरोखर तुम्ही या माध्यमातून जर ते निवड केला आणि विद्यादायिनी सेवाभूषण हा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं तुमच्या सर्व टीमचे मी धन्यवाद देते. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.